ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली डायनिंग टेबलवर येतात जेवायला आणि आता सगळेच बसलेले असतात बघा प्रेक्षक डायनिंग टेबलवर. प्रताप, कल्पना, अस्मिता आणि विमल असते. तर आता सगळे जेवायला सुरुवात करतात. तर आता अर्जुन खूप जोरात जोरात जेवायला लागतो बघा प्रेक्षक जोरात जोरात जेवत असतो तो. आणि आता सगळेजण बघतात त्याच्याकडे हे काय चाललंय म्हणून. कारण आता अर्जुन खूप जास्त स्पीडने जेवत असतो बघा प्रेक्षक तर आता सगळेच आश्चर्य करतात की हे काय चाललंय म्हणून. तर आता विमलला पण तेच वाटतं की असं काय खातोय अर्जुन म्हणून. आहो असं म्हणते आता सायली, काय हे. तर आता अर्जुन मात्र जोरात जोरात खात असतो बघा प्रेक्षक अरे हळू असं म्हणतो आता प्रताप. तर आता अर्जुन ऐकतच नाही बघा प्रेक्षक तर आता सायली म्हणते अहो जरा सावकाश जेवा ना. तर आता कल्पना पण म्हणते हे काय चाललंय. तर आता अस्मिता म्हणते हळू ना असं म्हणते आता अस्मिता. हळू जरा पाणी घे असं म्हणते आता कल्पना. कारण आता ठसका लागलेला असतो बघा प्रेक्षक अर्जुनला. तर आता तो पाणी पितो आणि परत खायला सुरुवात करतो. जोरजोरात खात असतो तो. तर आता सगळेजण आपलं जेवण खायचं सोडून त्याच्याकडेच बघत असतात. काय चाललंय तुझं असं म्हणतो आता प्रताप. तर आता अर्जुन म्हणतो खूप छान आहे जेवण. तर आता सगळेच बघतात त्याच्याकडे आणि आता तो पाणी पित असतो बघा प्रेक्षक मध्येच आणि आता खूप जोरात जेवत असतो तो. तर आता अर्जुन म्हणतो छान जेवण आहे असं म्हणून आता तो ढेकर देतो बघा प्रेक्षक सॉरी सॉरी असं म्हणतो आता अर्जुन. कारण सगळे बघतात ना त्याच्याकडे. बायको, तुला असं वाटत होतं ना की मी जेवायला टायमात घरी येत नाही म्हणून. बघ आज जेवण संपवलंय आता निघू असं म्हणत होता अर्जुन. पण मी तुमच्या कामाच्या आड कधी आले का असं म्हणते आता सायली. मी एवढंच म्हणत असते नेहमी की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन बघतो आपला फोन आणि जातो तो तिथून निघून. तर काय अर्जुन असं म्हणतात सगळ्यांनी. तो आता निघून जातो बघा प्रेक्षक सायली तुला अजून पुरी वाढू असं म्हणते आता कल्पना. नाही नको असं म्हणते आता सायली. आई खूप जेवले मी असं म्हणते आता सायली. आज कसं पोट भरलं, तू तर काहीच जेवली नाही असं म्हणते आता कल्पना. अहो आज सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय असं म्हणते आता विमल. आणि आता सगळेच वाढायला लागतं बघा प्रेक्षक सायलीला. म्हणजे कल्पना, प्रताप, अस्मिता सगळेच आता वाढायला लागतात सायलीला. आणि मग अर्जुन वरती थांबून सगळं बघत असतो की कसं सगळे तिला जबरदस्ती करून वाढत असतात ते. आणि त्याला आनंद होत असतो हे सगळं बघून. ही सगळी तुझी माणसं आहेत बायको असं म्हणत होता अर्जुन. आणि तुझं कुटुंब अजून पूर्ण झालेला नाही आहे. कारण तुझे आईबाबा अजून तुला माहीत नाही आहेत. आणि आता ते शोधून मी लगेच तुझं कुटुंबही पूर्ण करेन असं म्हणत होता अर्जुन. तर आता प्रेक्षक इथे कुसुमला दाखवलंय. कुसुमताई असं म्हणत होता अर्जुन. कुसुमताई शोधलात का तुम्ही, सापडले का फोटो असं म्हणत होता अर्जुन. फोटो कधी काढलेत नाही तर मिळणार कसे असं म्हणते आता कुसुम बघा प्रेक्षक तर आता कुसुम म्हणते पण तुम्ही सायलीच्या ओळखपत्राबद्दल बोलत होतात ना असं म्हणते आता कुसुम. म्हणून मी सोमू आणि मानसीचं सामान बाहेर काढून ठेवलं. मग सायलीचं ओळखपत्र सापडलं असं म्हणते आता कुसुम. काय असं म्हणत होता अर्जुन. फॅन्टॅस्टिक असं म्हणत होता अर्जुन. त्यावर तिचा फोटो पण आहे असं म्हणते आता कुसुम. वाव दॅट्स ग्रेट न्यूज असं म्हणत होता अर्जुन आणि खुश होतो. पण कुसुम खुश नसते बघा प्रेक्षक तिचा चेहरा पडलेला असतो. तुमचा चेहरा का पडलाय, का साडत तुम्ही असं म्हणत होता अर्जुन. तर आता कुसुम बघा प्रेक्षक काय बोलतच नाही. ती आता घेते तो आयडी कार्ड आणि आता ती तो आयडी कार्ड अर्जुनला देते बघा प्रेक्षक तर आता अर्जुन तो आयडी कार्ड घेतो आणि आता तो आयडी कार्ड तो बघतो बघा प्रेक्षक तर आता अर्जुन तो आयडी कार्ड बघतो. तर त्याच्यावर आता जो फोटो असतो ना म्हणजे आयडी कार्डवरती, तो आयडी कार्डवर जो फोटो असतो त्याच्यातला जो चेहरा असतो ना तोच नेमका फुसट झालेला असतो बघा प्रेक्षक आणि अर्जुन बघतो आता ते. आणि मग त्याला कळतच नाही की सायलीचा चेहरा कसा होता तो. सायलीचा फोटो खराब झालाय काय कळतच नाही असं म्हणत होता अर्जुन. तेच तर 15-16 वर्षापूर्वीचा आहे, घरात सापडलं हेच नशीब आहे. मधुभाऊनी खूप जपून ठेवलं असेल. पण हे इतके वर्ष जुनं आहे ते बरं कसं राहील असं म्हणते आता कुसुम बघा प्रेक्षक तर आता अर्जुन म्हणतो फोटोच नाही दिसला तर काय उपयोग असं म्हणत होता अर्जुन. अर्जुन सर, तुम्ही म्हटलात तसे खूप सारे लिफाफे मी बघितलेत. पण त्यात सायलीचा दुसरा कुठलाच ओळखपत्र सापडला नाही. नाही कोणता फोटो आपल्याकडे आहेत ते हेच आहे असं म्हणते आता कुसुम. तर आता अर्जुन म्हणतो मला तर खूप होप्स होते. वाटलं होतं काहीतरी ब्रेक थ्रू नक्की मिळेल. पण आता सायलीचे खरे आईबाबांना कसं शोधायचं असं म्हणत होता अर्जुन बघा प्रेक्षक आणि आता तो खूप नाराज होतो. तर आता मधुभावना दाखवले. तर आता सायली येते बघा प्रेक्षक कुसुमताई कुठे गेली असं म्हणते आता सायली. कॉफी आणायला गेली वाटतं असं म्हणते आता सायली. कारण ती आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते ना सायली. आणि आता ती बोलत असते मधुभाऊन बरोबर. मधुभाऊ कसे आहात असं म्हणते आता सायली. मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का आईंचा माझ्यावरचा पूर्णपणे राग गेलाय असं म्हणते आता सायली. आणि अस्मिताताई पण माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. तुम्हाला माहिती आहे का आज तर त्यांनी सगळ्यांनी मिळून माझा खास दिवस साजरा केला असं म्हणते आता सायली. सायली डेमणे असं म्हणते आता सायली. मधुभाऊ सगळे माझ्यावर इतका जीव लावतात माहिती आहे का, हे सगळं बघायला तुम्ही घरी चला ना असं म्हणते आता सायली मधुभाऊंना. किती वाट बघायची मी तुमची सध्या असं म्हणते आता सायली. आणि हे पण माझ्यावर खूप प्रेम करतायत हा.
खूप जीव लावतात माझ्यावर असं म्हणते आता सायली. पण माझं अजिबात ऐकत नाही ते असं म्हणते आता सायली बघा प्रेक्षक हो. कामाच्या व्यापामध्ये त्यांना खाण्यापिण्याकडे कुठेच लक्ष नसतं बघा प्रेक्षक हो. असं म्हणते आता सायली मधुभाऊंना. खाण्यापिण्याच्या वेळा पाळायला हव्या ना. माझं अजिबात ऐकत नाही तसं म्हणते आता सायली. मी काय म्हणते तुम्ही घरी चला आणि त्यांचे कान पिळा ना असं म्हणते आता सायली बघा प्रेक्षक हो. तुमचं तरी ऐकतील ते. पण तेवढ्यातच आता कॉल येतो बघा प्रेक्षक हो सायलीला. तर आता ती तो कॉल बघायला आपल्या बॅगेकडे जाते. आणि आता ती तो बघते कॉल कुणाचा आहे म्हणून. तर आता सायली म्हणते, "हॅलो, हॅलो सायली वहिनी, अर्जुन कुठे आहे गं? त्याचा फोन लागत नाही." असं म्हणतो आता चैतन्य. "कुठे म्हणजे अहो तुमची महत्त्वाची मीटिंग होती ना?" असं म्हणते आता सायली. "तुमच्याबरोबरच असतील ना ते?" तर आता चैतन्य म्हणतो, "आमची मीटिंग?" असं म्हणतो आता चैतन्य. "हां, नाही आमची आज कुठलीच मीटिंग नव्हती." असं म्हणतो आता चैतन्य. "मी इथे कोर्टात आलोय." असं म्हणत होता चैतन्य. "हो का?" असं म्हणते आता सायली. "बरं, बरं. हे माझ्याबरोबर पण नाही आहेत." असं म्हणते आता सायली. "चैतन्य भाऊजी आपण जरा नंतर बोलूया. मी जरा बाहेर आहे." असं म्हणते आता सायली. तर आता चैतन्य म्हणतो, "हॅलो, हॅलो सायली वहिनी." आणि परत काहीतरी मी माती खाल्लेली दिसते असं म्हणत होतं चैतन्य. तर आता सायली म्हणते, "बघितलंत ना मधुभाऊ बघितलं? सतत खोटं बोलतायत माझ्याशी. काहीतरी लपवतायत सध्या. आणि हे हल्ली रोजच्या वर चाललंय." असं म्हणते आता सायली. "यांचा चांगला समाचारच घेते मी आता." असं म्हणते आता सायली. तर आता कुसुम म्हणते, "इथं काय करायचं आता?" असं ती अर्जुनला म्हणते. तर आता तो अर्जुनला कॉल आलेला असतो बघा प्रेक्षक आता इथे सायलीचा. तर आता अर्जुन घाबरतो. "बायको, बायको सायलीचा फोन आलाय. लास्ट वेळेला मी आश्रममध्ये आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की मी मीटिंगमध्ये गेलोय. पण आता येताना इथे सांगितलं नव्हतं ना. तर आता काय सांगू हिला?" असं म्हणून घाबरतो अर्जुन. "फोन घेऊ नका. सोपं आहे." असं म्हणते आता कुसुम. "नका उचलू." "काय नाही, नाही. उचललं नाही तर परत घरात जाऊन 100 प्रश्न विचारेल ती मला." "खूप कन्फ्युजन आहे हो खूप." असं म्हणतो आता अर्जुन. "फोन घ्या सोपा आहे." असं म्हणते आता कुसुम. "ते काय सोपं-सोपं लावलंय तुम्ही?" असं म्हणतो आता अर्जुन. "उचलावं लागेल." "हे बघा तुम्ही आवाज करू नका. अजिबात कळू देऊ नका की मी इथं आहे म्हणून." असं म्हणतो आता अर्जुन. तर आता कॉल घेतो तो. "बायको काय अर्जंट आहे का?" असं म्हणतो आता अर्जुन. "फोन उचलायला किती वेळ लागला हो तुम्हाला?" असं म्हणते आता सायली. "ते मीटिंग सुरू होती ना म्हणून." असं म्हणतो आता अर्जुन. "हो का? मग चैतन्य भाऊजींना फोन उचलायला सांगायचं ना." असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो, "तो मीटिंगमध्ये आहे ना. तो क्लायंटशी बोलतोय स्वतः फोन घेतोय." "बरं." असं म्हणते आता सायली. "बरं म्हणजे तुम्ही दोघे एकत्र आहात का?" असं म्हणते आता सायली. "ठीक आहे. तुम्ही घरी या मी बघते तुम्हाला बरोबर." असं म्हणते आता सायली. "बघते म्हणजे?" असं म्हणतो आता अर्जुन. "काय नाही ठेवा फोन." असं म्हणते आता सायली. "हॅलो, हॅलो, हॅलो." असं म्हणतो आता अर्जुन. "काय हो?" असं म्हणते आता कुसुम. "मेलो, मेलो." असं म्हणतो आता अर्जुन. "मेलो." सायली फोनवर म्हणाली की "घरी या." "बघतेच." "नाही, नाही म्हणजे काय आता?" तर आता अर्जुन घाबरायला लागतो बघा प्रेक्षक आणि कुसुम हसते आता. "माझी इतकी हालत खराब होते बघून काय हसताय तुम्ही?" असं म्हणतो आता अर्जुन. "मी खूप घाबरतो तिला." असं म्हणतो आता अर्जुन. "जगातला प्रत्येक नवरा तिच्या बायकोला घाबरतो आणि त्याच्यामध्ये माझा नंबर 1 आहे. नंबर 1." असं म्हणतो आता अर्जुन. "आता काही जाऊन मला आता पटकन घरी जावं लागेल." असं म्हणतो आता अर्जुन. "अर्जुन सर." असं म्हणतो आता कुसुम. "ऑल द बेस्ट." "थँक असं म्हणतो आता अर्जुन. "खूप गरज आहे मला त्याची." असं म्हणून तो निघून जातो तिथून. तर आता इथे पोलीस स्टेशन दाखवलंय बघा प्रेक्षक हो. "एक मिनिट, 1 मिनिट. मला कुठे घेऊन चाललाय?" म्हणते आता प्रिया त्या पोलीस कॉन्स्टेबल्सना. "तुझा फक्त वॉर्ड बदलतोय आम्ही." असं म्हणतात आता ते पोलीस. "वॉर्ड? अहो हा वॉर्ड कशाला? किती घाणेरडा आहे." असं म्हणते आता प्रिया. तो किती मस्त होता. तिथेच थांबते ना मी. शिवाय माझ्या नवऱ्याला कसं कळणार माझा वॉर्ड बदलाय ते? ते आम्ही सांगतो त्याला वॉर्ड बदललाय म्हणून. असं म्हणतात आता ते कॉन्स्टेबल. तर आता प्रियाला घेऊन जातात ते. "बघितलंत ना मधुभाऊ." असं म्हणते आता सायली. "आता इथे ते दोघं इथे नाही आहेत आणि तरी खोटं बोलतायत की मीटिंगला आलोय म्हणून. घरी जाऊन चांगला समाचार घेते मी यांचा." असं म्हणते आता सायली बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते, "पण कुसुमताई नाही आहे ना इथे. तिला विचारायला हवं कुठे आहेत ते." असं म्हणते आता सायली. आणि आता ती कॉल लावते कुसुमला. तर आता इथे कुसुम स्वयंपाकाची तयारी करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कुसुम म्हणते सायलीचा फोन. आधी तिने अर्जुन सराला केला आणि आता मला असं म्हणते आता कुसुम. "अरे देवा." तर आता कुसुम फोन घेते सायलीचा. "हॅलो." असं म्हणते आता कुसुम. "कुसुमताई अगं कुठे आहेस तू?" असं म्हणते आता सायली. "मी मी हॉस्पिटल." तर आता सायली म्हणते, "तू हॉस्पिटलमध्ये आहेस? अगं कुठे कॅन्टीनला आहेस का?" "अगं मी केव्हाची येऊन मधुभाऊंच्या इथे थांबली आहे." असं म्हणते तर सायली. "अगं मी तेच म्हणतेय मी हॉस्पिटलमध्ये नाही आहे, घरी आले आहे. फ्रेश व्हायचं होतं ना. आणि तू कशी काय गं न सांगता हॉस्पिटलमध्ये आलीस?" असं म्हणते तर कुसुम. "कुसुम ते अगं 2 दिवसांनी प्रत्येक 2 दिवसांनी इथे येणारे ठरलं होतं ना. आणि तू मधुभाऊंना एकटं असं सोडून का गेलीस?" असं म्हणते तर सायली. "ते काय आहे डॉक्टर म्हणालेत की आता सतत मधुभाऊंकडे बसण्याची तशी गरज नाही आहे. नाही म्हणजे आपण तसं बसूच त्यांच्याकडे. मी पोचतेच आहे ना, येते आहे." असं म्हणते तर कुसुम. "बरं ठीक आहे." असं म्हणते तर सायली.
कधी एकदा घरी जाऊन त्यांच्याशी बोलते असं झालं असं म्हणते तर सायली. काय ग काय झालंय असं म्हणते आता कुसुम. अगं हल्ली वरचे वर खोटं बोलायला लागलेत माझ्याशी असं म्हणते तर सायली. आणि असं सगळं करून काय मिळतंय त्यांना कळतच नाही मला असं म्हणते तर सायली. आज घरी जाऊन चांगला समाचार घेते बा त्यांचा असं म्हणते तर सायली. अगं जाऊ दे ग असं म्हणते तर कुसुम. म्हणजे अर्जुन सर जर खोटं बोलले असतील तर तेवढं कशाला मनावर घेतेस. अगं माझा नवरा तोंड उघडायचा तर खोटं बोलायलाच उघडायचा. तुझ्या नवऱ्याचं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते आता कुसुम. आणि जर ते खोटे बोलले असतील ना तर ते तुझ्या हिचाच असेल असं म्हणते तर कुसुम. तर आता सायली म्हणते कुसुम ताई आज ह्यांची बाजू कशी काय घेतेस ग तू असं म्हणते आता सायली. तर आता कुसुम म्हणते बाजू घ्यायलाच पाहिजे ना असं म्हणते आता कुसुम. शेवटी जावयात ना ते, खोटं बोलले नसतील ते. तर आता सायली म्हणते ते ठरवू दे मला, मी बोलते यांच्याशी घरी जाऊन. ठेवते मी, तू लवकर ये इथे असं म्हणते आता सायली. तर आता इथे सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ येते आम्ही. आता कुसुम तर येईलच. तर आता सायली निघून जाते तिथून. तर आता इथे प्रिया म्हणते पुरावा. कोर्टात तुमच्या जामिनासाठी माझं हेच आर्ग्युमेंट असणार आहे की महिपत शिखरेने तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिले असं म्हणतो आता तो वकील. हो दिल्या होत्या ना असं म्हणते आता प्रिया. मी सांगते तुम्हाला गळा दाबायला तर एकदा धावून आला माझ्या अंगावर असं म्हणते आता प्रिया. अहो पण आपल्याला याचा कोर्टात पुरावा द्यावा लागेल असं म्हणतो आता तो वकील. अहो त्याने धमक्या दिले, गळा आवळला ह्याचा पुरावा कसा का असणार असं म्हणते आता प्रिया. बरं मग तो तुझ्या समोर जेव्हा आला होता त्याचा CCTV फुटेज वगैरे मिळायचे चान्सेस आहेत का असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते नाही, पण महिपत पासून तुमच्या जीवाला धोका होता असं म्हणत होता तो वकील. याचा काहीतरी पुरावा मिळवावाच लागेल असं म्हणत होता तो वकील. त्याशिवाय तुमची सुटका होणं अशक्य आहे असं म्हणत होता ते वकील. तर आता प्रियाला कळतच नाही काय करायचं म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता अश्विन म्हणतो तन्वी तू आठव काहीतरी असं म्हणत होता अश्विन. महिपत माझ्यावरती उठला होता याचा पुरावा कुठून आणू आता. CCTV फुटेज म्हणे असं म्हणते आता प्रिया. ते खरंच मिळालं तर मी त्या महिपत सोबत पार्टी करताना दिसेल असं म्हणते आता प्रिया. ठीक आहे असं म्हणत होता ते वकील. पण तुम्ही काही पुरावा आहे का हे आठवण्याचा प्रयत्न करा असं म्हणत होता ते वकील बघा प्रेक्षक हो. उद्या आपली कोर्टाची तारीख आहे तेव्हा आपल्याला हे पुराव्यासकट सिद्ध करावं लागेल की महिपत पासून तुम्हाला धोका आहे असं म्हणत होता तो वकील. तरच तुम्हाला जामीन मिळू शकतो असं म्हणतो आता वकील. मी आठवण्याचा प्रयत्न करते असं म्हणते आता प्रिया. ठीक आहे बरं असं म्हणत होता वकील. डॉक्टर अश्विन जरा येता, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं म्हणत होता वकील. तर आता हा बावट अश्विन म्हणतो येतो तन्वी म्हणून आता तो निघून जातो बघा तिथून प्रेक्षक हो. उद्या माझा जामीन तर झालाच पाहिजे, पण मी कसं सिद्ध करू की महिपत माझ्या जीवावर उठला होता म्हणून मी खोटी साक्ष दिली म्हणून असं म्हणते आता प्रिया. काय करू आता असं म्हणते आता प्रिया. तर प्रियाला आता लक्षात येतं की पुरावा मिळत नसेल तर आत्ताच पुरावा क्रिएट करावा लागेल. मला महिपत पासून धोका होता आणि आहे हे सिद्ध झाल्याशी कारण असं म्हणते आता प्रिया. आणि आता तिला फोन दिसतो बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया पाठीमागे थांबलेल्या कॉन्स्टेबलला म्हणते मला वॉशरूमला जायचं होतं, जा असं म्हणते आता ती पोलीस बाई. तर आता प्रिया जाता जाता तो फोन असतो ना तो घेते बघा प्रेक्षक हो आणि घेऊन जाते आता ती. जाऊन येते असं म्हणते आता प्रिया. जा जा असं म्हणते आता ती पोलीस बाई. तर आता इथे सायली घरी आलेली असते. तर आता कल्पना म्हणते सायली काय ग असं म्हणते आता कल्पना. मधुभाऊ कसे आहेत ग. तर आता सायली म्हणते आई मधुभाऊ ठीक आहे, डॉक्टर म्हणाले की त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. मग तुझा का चेहरा असा पडलाय असं म्हणते आता कल्पना. यांचं तुम्हाला फोन वगैरे आला होता का असं म्हणते आता सायली. कुठे गेले होते सांगितलं का असं म्हणते आता सायली. पण तो तर सांगून गेलाय ना असं म्हणते आता कल्पना की मीटिंग आहे म्हणून. अहो ते खोटं बोललेत, त्यांची आज काय मीटिंग वगैरे नव्हती. चैतन्य भाऊजीने मला खरं काय ते सांगितलं असं म्हणते आता सायली. म्हणजे अर्जुन तुझ्याशी खोटं बोलला असं म्हणते आता कल्पना. त्याला आता येऊ दे, त्याचे चांगलेच कान उघडते असं म्हणते आता कल्पना. हे बघ बाळा तू काळजी करू नकोस असं म्हणते आता कल्पना. तेवढ्यातच आता अर्जुन येतो आणि म्हणतो काळजी करू नकोस म्हणजे काय झालंय का, काय प्रॉब्लेम असं म्हणतो अर्जुन. प्रॉब्लेम हा झालाय की तू तिच्या बायकोशी खोटं बोललायस असं म्हणते आता कल्पना बघा प्रेक्षक हो. आणि हे आपल्या घरामध्ये अजिबात अलाउड नाही आहे हा. मी माझ्या बायकोशी खोटं बोललो असं म्हणत होता अर्जुन. तुमची आज कुठलीही मीटिंग नव्हती असं म्हणते आता सायली. नाही जरा तुम्ही माझ्याशी खोटं बोलून गेला असेल ना तरी चैतन्य भाऊजीने मला खरं सांगितलंय. चैतन्य असं म्हणत होता अर्जुन. त्याला नको तिथे तोंड उघडायची सवयच आहे असं म्हणत होता अर्जुन मनातल्या मनात. उत्तर दे अर्जुन असं म्हणते आता कल्पना. खोटं का बोललास तू असं म्हणते आता कल्पना. आई हल्ली हे माझ्याशी खूप खोटं बोलतायत असं म्हणते आता सायली. सतत काहीतरी लपवत असतात असं म्हणते आता सायली बघा प्रेक्षक हो. पण आज तर त्याने सिद्धच केलं असं म्हणते आता सायली. काय असं म्हणत होता अर्जुन. काय सिद्ध करण्याचा प्रश्नच होत नाही, मी खोटं बोललोच नाहीये. हे बघ चैतन्याचा तुला कॉल आला तेव्हा तो कोर्टात होता आणि मग कोर्टाचं काम संपून जेव्हा तो ऑफिसला आला ना तेव्हा त्याला कळलं की आमचं मीटिंग आहे आणि मी त्या मीटिंगमध्ये बसलेलो आहे. आणि मग तो मला मीटिंगला जॉईन झाला. तेव्हा तो मला फोन आला ना तुझा तेव्हा तो मीटिंगमध्येच होता असं म्हणतो होता अर्जुन. हो म्हणाले ते कोर्टात आहे.
असं म्हणते आता सायली. तेच आहे ना, जेव्हा मीटिंग अलाईन झाली तेव्हा तो कोर्टात होता. पण त्याला माहीतच नव्हतं मीटिंग आहे म्हणून, असं म्हणत होता अर्जुन. नाही म्हणजे माझं काय म्हणणं आहे बघ, जर माहीत नाही आहे तर सांगायचं ना तसं की माहीत नाही आहे म्हणून, असं म्हणत होता अर्जुन. किंवा कन्सर्न करायचं होतं ना माझ्याकडे, की फोन करून विचारायचं होतं. पण काही लोकं ना खरंच काही कन्फर्म न करता नुसतं बोलून सुटतात, काही बोलतात, असं म्हणत होता अर्जुन बघा प्रेक्षक. आणि मग आपल्यात प्रॉब्लेम्स होतात मग, असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही खरं सांगताय असं म्हणते आता सायली. हो, मी खरं सांगतोय असं म्हणत होता अर्जुन. मी एक काम करतो, त्याला फोनच लावतो, तू बोल त्याच्याशी, तू फोन कर, असं म्हणत होता अर्जुन. सायली, सायली, अर्जुन पण आपल्यालाही आयत्या वेळी मीटिंगला जातोय म्हणून सांगून गेला, म्हणजे कदाचित त्याची मीटिंग शेवटच्या क्षणीच ठरली असेल, जी चैतन्याला माहीतच नसेल, असं म्हणते आता कल्पना. नाही, मी मी त्याला फोनच करतो, असं म्हणत होता अर्जुन. काय त्याला पण कळू दे ना, त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स होतात ते. माझी बायको माझ्यावर डाऊट घेते, मी आताच फोन लावतो, असं म्हणत होता अर्जुन. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, असं म्हणते आता सायली बघा प्रेक्षक. तर आता सायली म्हणते, म्हणजे इथे कोणीही खोटं बोललेलं नाही आहे, असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन मस्त तिला खंडवतो बघा प्रेक्षक. हो, चैतन्य भाऊजींमुळे मला मिसअंडरस्टँडिंग झाली, मी चिडण्याआधी एकदा तुमच्याशी बोलायला हवं होतं, आय एम सॉरी, असं म्हणते आता सायली. केलं असं म्हणत होता अर्जुन. नाही म्हणजे हाफ केल्या सारखंच आहे ना, कारण तुला माहित नव्हतं म्हणून तू बोललीस, असं म्हणत होता अर्जुन. इट्स ओके, असं म्हणत होता तो. मी फ्रेश होऊन येतो मम्मा पटापट, असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन फ्रेश व्हायला जातो बघा प्रेक्षक. हो, आणि मग आता तो आपल्या खोलीमध्ये जातो आणि आता तो आपल्या खोलीचा दरवाजा लावून घेतो आणि मग आता तो येऊन बसतो खुर्चीवरती आपल्या बेडरूमच्या आणि आता तो म्हणतो, हुश, आय एम रिअली सो सॉरी सायली, असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो, की तुझ्या आईबाबांना शोधताना मला तुझ्याशी खूप खोटं बोलावं लागतंय. पण काही हरकत नाही, असं म्हणत होता अर्जुन. जेव्हा ते सापडतील ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असेल ना, त्याने माझा सगळा गिल्ट कॉम्पन्सेट होऊन जाईल, असं म्हणत होता अर्जुन. तर आता अर्जुन आयडी कार्ड घेतो सायलीचा आणि आता तो बघतो बघा प्रेक्षक. हो, तर त्याच्यामध्ये आता सायलीचा चेहराच दिसत नसतो. तर आता इथे सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि कॉफी बनवत असते बघा ती प्रेक्षक. आणि आता ती अर्जुनसाठी कॉफी बनवून देत असते. तर आता सायली कॉफी घेऊन वर जात असते आणि अर्जुन मात्र उघडतो आपला कबर्ड आणि त्याच्यामध्ये तो ठेवतो तो आयडी कार्ड आपल्या बॅगेमध्ये. तर आता सायली मात्र येत असते रूममध्ये आणि तो इथे आयडी कार्ड घेऊन थांबलेला असतो. तर आता सायली येते रूममध्ये आणि आता अर्जुन तिला बघतो. तर आता अर्जुनला भीती वाटते. तर आता अर्जुन लगेच तो आयडी कार्ड लपवून ठेवतो बघा प्रेक्षक. हो, बॅगेमध्ये. आणि आता सायलीला जरा डाऊट येतो, काय करतोय अर्जुन म्हणून. तर आता ती निरखून बघते काय चाललंय म्हणून. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकापमध्ये काय आहे ते. तर आता इथे प्रिया पळत पळत असते बघा प्रेक्षक वॉर्डमध्ये आणि तिच्या पाठीमागे एक माणूस लागलेला असतो हातामध्ये चाकू घेऊन. तर आता तो मैपत असतो. कुठल्या बिळात जाऊन लपशील, आज तुझे तुकडे केल्याशिवाय हा मैपत चिकरी हालत नसतो इथून, असं म्हणतो आता मैपत. आणि आता तो चाकू खूप असतो बघा प्रेक्षकाच्या पोटात. तर आता सायलीला तो आयडी कार्ड सापडतो अर्जुनच्या बॅगमध्ये. माझ्या शाळेतला आयडी कार्ड यांच्याकडे कसं आलं, असं म्हणते तर सायली. माझंच आय कार्ड माझ्यापासून का लपवता येते, असं म्हणते तर सायली. तेवढ्यातच आता अर्जुन पण येतो बघा प्रेक्षक तिथे. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.